लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरोधात मोठी प्रतिबंधक कारवाई केली आहे। परिमंडल 1 अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 46 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण उत्सव काळात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण तसेच सार्वजनिक शांतता कायम राहावी यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। या आदेशानुसार परिमंडल 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी त्यांच्या अधीनस्थ विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सराईत गुन्हेगारांची माहिती आणि रेकॉर्ड तपासून प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पोलीस ठाण्याकडून प्राप्त प्रस्तावाची चौकशी करून महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 5556(1) अ, ब आणि 57 अन्वये तडीपारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। त्यानंतर परिमंडल 1 अंतर्गत एकूण 46 गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आहे। या कारवाईत सर्वाधिक कारवाई पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून त्यानंतर म्हसरूळ, भद्रकाली, आडगाव, मुंबई नाका, सरकारवाडा आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील 11, म्हसरूळ मधील 11, आडगाव मधील 2, भद्रकाली मधील 5, मुंबई नाका येथील 2, सरकारवाडा येथील 1 आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील 7 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सुमित दयानंद महाले, अजय चंद्र कुंदे, उदय जयंत जगताप, किरण जितेंद्र भाडांगे, संदीप रघुनाथ आहिरे, गौरव एकनाथ थोरात, ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे, शुभम संतोष बंकर, विकास अशोक हेमके, विकी उर्फ काळ्या कोयत्या बाळू जाधव आणि जयेश उर्फ जया हिरमन दिवे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। तसेच पंचवटी हद्दीतील किरण दत्तात्रय शेळके याच्यावर टोळी प्रमुख म्हणूनही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे। त्यासोबतच विक्की कीर्ती ठाकूर, जनार्दन खंडू बोडके, किरण उर्फ विद्या ज्ञानेश्वर क्षीरसागर, गौरव संजय गांगुर्डे, अविनाश गुलाब रणदिवे, प्रमोद उर्फ पम्या बाळू चारोस्कर आणि विक्की बाळू नेटावटे यांच्यावरही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बाबा उर्फ रोशन दशरथ गांगुर्डे, हर्षल सुनील वनवे, रितेश भाऊसाहेब चव्हाण, आदित्य रामदास पिंगळे, अमोल उर्फ नान्या किशोर फळे, कमलेश मनोज सुराणा, रिंकुश गणेश साळवे, प्रिन्स लल्लन सहानी आणि सूरज चिंतामण पवार यांच्यासह अन्य सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील रोशन सुधाकर कटारे आणि आकाश अशोक गांगुर्डे यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली। भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मयूर किशोर पारचे उर्फ उज्जैनवाल, मयूर सुरेश कदम, जिब्रान जबीर शेख, लखन उर्फ विशाल चंद्रकांत काशी, नवाज मंसूर शेख आणि आसिफ सुलतान कोकणी यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील वसीम अब्दुल रहमान शेख आणि नवाज हसन खान यांच्या विरोधात तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहे। सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील अशोक बंडू पिंजारे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी उर्फ बाळा पोपट गांगुर्डे, महेश भरत कटारिया, सुनील उर्फ गट्या नागू गायकर, किसन संदीप परदेशी उर्फ किशोर राजपूत, गौरव संजय जाधव, राहुल दिलीप जाधव आणि समीर अशोक गुंजाळ यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान काही गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रस्तावाची चौकशी अद्याप सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ते तडीपारीचे आदेश पारित करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आगामी सण उत्सव काळात कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। वृत्त संकलन विभाग, नाशिक। आगामी येणाऱ्या उत्सवांच्या काळामध्ये श्रावण महिना, ईद ए मिलाद, गणपती उत्सव याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 1 अंतर्गत गेल्या 3 महिन्यामध्ये 46 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन 19, म्हसरूळ पोलीस स्टेशन 9, आडगाव पोलीस स्टेशन 2, भद्रकाली पोलीस स्टेशन 6,
मुंबई नाका पोलीस स्टेशन 2, सरकारवाडा पोलीस स्टेशन 1 आणि गंगापूर पोलीस स्टेशन 7 असे एकूण 46 सराईत गुन्हेगारांचा या ठिकाणी समावेश आहे. सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 मधील सर्व प्रभारी अधिकारी व डीबीचे इंचार्ज यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे. आगामी येणारे सण आणि उत्सव हे शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सदर कारवाई परिमंडळ 1 अंतर्गत करण्यात आलेली आहे. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.